हा स्क्रीनवर जो प्रश्न दिसतोय त्याचं उत्तर आपण तोंडी काढू शकतो. काय दिलाय प्रश्न बघा. वर्तुळाची त्रिज्या 40% जर वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? तर बघा आता या टाईपच्या प्रश्नामध्ये आपण काय करणार आहे, आपण समजणार आहे की जी वर्तुळाची त्रिज्या आहे ती आहे 10. आपल्याला माहिती आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असतं रे, पाय आरचा वर्ग. पण इथं आपण पायचा विचार करणार नाही. आपण काय करणार आहे, सरळ सरळ आपल्याला जी त्रिज्या दिलेली आहे तिचा वर्ग केला, तो किती आला 100. आणि आता या त्रिज्येमध्ये झालेली आहे 40% वाढ. म्हणजे 10चे जर तुम्ही 40% काढले तर ते येतात 4. म्हणजे तुम्हाला नवीन त्रिज्या जी भेटलेली आहे ती भेटलेली आहे 14. ह्या 14चा करा वर्ग, तो किती आला रे 196. म्हणजे आपल्याला काय दिसतं रे इथं, त्रिज्येमध्ये जर 40% वाढ केली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली रे, 100 वरून 196 झाले. म्हणजेच त्याच्यामध्ये 96% वाढ झालेली आहे. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 बरोबर. आणि अशाच टाईपचे पुढचे जे 2 प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचे आणि आन्सर मला कमेंटमध्ये द्यायचे.